मे महिन्यातच महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस कोसळलेला होता आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर जून महिन्याला सुरुवात झालेली आहे. पावसाच्या सरीसुद्धा कोसळायला सुरुवात झालेली आहे. नेमकं जून महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ SD सानप सर आहेत. सर, आपण पाहतोय की आता जून महिन्याला सुरुवात झालेली आहे. जून महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे? जून महिन्यामधील म्हणजे 1 जून ते 30 जूनपर्यंत जर पावसाचा अंदाज बघितला तर तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आणि जर पाहिलं तर आता हा जून महिना आहे, आता पहिलाच आठवडा आहे. एकंदरीत महाराष्ट्रामधल्या कोणत्या विभागात किती पाऊस पडू शकतो? हो, आता जर बघाल तर मागील काही दिवसांपासून आपण बघतोय तर महाराष्ट्रातील बहुतांश ज्या सब डिव्हिजन्स आहेत, म्हणजे 4 सब डिव्हिजन्स आहेत तसं बघितलं तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडासा म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. जर आपण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा जर कंपेअर केलं तर, आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की मे महिन्याच्या शेवटच्या म्हणजे 25-26 मेच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ते दाखल झाला होता आणि त्यानंतर मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला कोकण, गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दिसून आला. आता पावसाचं म्हणजे मान्सूनचा वाऱ्यांचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे आणि कोणतंही कमी दाबाचं क्षेत्र आता तरी अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरामध्ये नाही आहे आणि ह्या कारणामुळे आता पाऊस आपल्याला कमी होताना दिसून येतो. तसंच काही तुरळक ठिकाणी आपल्याला ढग म्हणजे टॉल क्लाउड्सची निर्मिती होऊन मेघगर्जनेसह पाऊस होताना दिसतो, परंतु तो सर्वदूर नाही आहे. तर सर्वदूर पाऊस आता 12 किंवा 13 मे नंतर परत मान्सून चे वारे जे आहेत ते जोर घेण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आपल्याला चांगला मान्सूनच्या पावसाचा स्पेल मिळण्याची शक्यता आहे. सर, आपण साधारणतः बघतोय की पुण्यामध्ये जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः आणि पुणे शहरामध्ये सुद्धा खूप मुसळधार पाऊस झालेला होता. हा पाऊस नेमका मान्सूनचा होता का कोणता होता? हो, ते ऑलरेडी सांगितलं गेलं होतं की 25 मेला तो महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तो दाखल झाला होता आणि त्याचं स्टेटमेंट पण भारतीय हवामान विभागाकडनं दिलं गेलं होतं. मान्सूनचे वारे सेट झाले होते आणि त्याचवेळी एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये तयार झालं होतं आणि ते पुढे जाऊन मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर स्थित झाल्यामुळे आणि मान्सूनच्या वाऱ्यांनी वेग घेतल्यामुळे बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस झालेला दिसून आला आणि म्हणूनच तो जो पाऊस होता तो मान्सूनचाच होता. आणि सर, आपण पाहिलं तर आता जून महिना आहे. आता पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये परत एकदा अशाच पाऊस होऊ शकतो का? नेमका काय अंदाज? इंटेन्सिटी जी आहे किंवा त्याची तीव्रता जी आहे ती कमी जास्त प्रमाणात असू शकते. इतका मुसळधार पाऊस मेच्या शेवटच्या आठवड्यातच होण्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र आणि मान्सूनच्या वाऱ्यांनी घेतलेला जोर. आता तो कमी झालेला आपल्याला दिसून येतोय. तर जोपर्यंत आता नवीन एखादं कमी दाबाचं क्षेत्र अरेबियन सी किंवा बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत नाही तोपर्यंत पाऊस पडू शकतो, परंतु इतक्या इंटेन्सिटीने पडण्याची शक्यता येणाऱ्या 5 ते 7 दिवस तरी नाही आहे. नंतर असं काही सिच्युएशन आली तर आपण ते अपडेट्स देऊ. सर, आपण बघतोय की आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा पावसाळा महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आता? कधी पाऊस सुरू होऊ शकतो? ओके. आता आपण बघितलं असेल की मागच्या मेच्या शेवटच्या आठवड्यात ज्या पद्धतीने पाऊस स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थितीसुद्धा आपल्याला बघायला मिळाली. तर अशा ठिकाणी मे बी जमिनीचा ओल जी आहे ती बऱ्यापैकी अजून पकडून असेल. तर ते शेतीच्या कामांसाठी नक्कीच हा जो पिरियड आता ज्यामध्ये पाऊस कमी पडतोय, तर हा जो पिरियड आहे नक्कीच चांगला राहील त्या कामं करण्यासाठी. आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे विदर्भातील उत्तरेकडचे मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भातील काही जिल्हे इथंच ज्या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे त्यांना नक्कीच चांगल्या मान्सूनच्या पावसाची वाट बघणं गरजेचं आहे. परंतु ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे त्यांनी शेतीचे कामं उरकून घेणं गरजेचं आहे आणि कृषी विभागाकडनं ज्या काही सल्ले आणि सूचना येत आहेत पेरणी संदर्भात किंवा इतर काही शेतीच्या कामासंदर्भात, तर त्यांचं पालन करणं गरजेचं आहे.
सर आपण बघतोय की आता हवामान विभाग कुठे जास्त पाऊस कोसळणार कुठे कमी कोसळणार हे हवामान विभागाकडून प्रशासनाला सांगण्यात येतं. अशा पद्धतीच्या तुम्ही कशा पद्धतीनं ह्या सूचना प्रशासनाला देत असता, कारण कोणतीही अशी जीवितहानी होऊ नये यासाठी? ओके. ज्यावेळी ॲक्च्युली वॉर्निंगचे वेगवेगळे टप्पे असतात. ज्यावेळी फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एक्सपेक्टेड असतो, अशावेळी कोणतीही वॉर्निंग दिली गेलेली नसते. अशावेळी जो वॉर्निंग सिग्नल ग्रीन असतो, ज्यावेळी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असते, म्हणजेच 6 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ज्यावेळी असते, त्यावेळी आपण येलो अलर्ट देतो. किंवा मग ज्यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची शक्यता असते, अशा वेळीसुद्धा आपण येलो अलर्ट देतो. त्यानंतर ऑरेंज अलर्ट असतो. ऑरेंज अलर्टमध्ये ज्यावेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असते, वारे खूप 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने वाहण्याची शक्यता असते आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते, म्हणजेच पाऊस हा 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त पडण्याची शक्यता असते. अशावेळी ऑरेंज अलर्ट दिला जातो. आणि रेड अलर्ट असतो, ज्यामध्ये पाऊस हा 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता ज्यावेळी असते. त्याचबरोबर इतर काही त्याचे इम्पॅक्ट्स असतात. पूर परिस्थिती लो लाईंग एरियाजमध्ये होण्याची शक्यता असते. अशावेळी रेड अलर्ट दिला जातो. आणि ही जी माहिती आहे ही प्रशासनाला थ्रू ईमेलद्वारे पाठवली जाते, वेबसाईटवरती अपडेट केली जाते, फॅक्सद्वारे वेळोवेळी ते फॅक्सद्वारे सुद्धा पाठवली जाते. त्याचबरोबर व्हॉट्सॲप ग्रुप्स सुद्धा आहेत मीडियाचे, त्या मीडिया थ्रू सुद्धा पाठवली जाते. आणि पर्सनली ईमेल आणि पत्रव्यवहाराद्वारे सुद्धा हे पाठवलं जातं किंवा सोशल मीडियावर सुद्धा ह्या माहिती अपडेट केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच ही माहिती प्रशासनाला सुद्धा पाठवली जाते. सर आता जसं तुम्ही सांगितलं की हे प्रत्येक कुठे कसा पाऊस होणार आहे याची माहिती प्रशासनाला सांगितल्या जाते. आत्ता कुठं कुठं ऑरेंज अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे किंवा रेड अलर्ट आहे, स्क्रीनवरती दाखवू शकतात? ओके. आता सध्या काही सिस्टम इम्पॉर्टंट सिस्टम्स आता प्रोसेस नसल्यामुळे आता महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्पेशल अशी वॉर्निंग नाही, परंतु काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेलेला आहे. आणि तो मेनली थंडरस्टॉर्म्सच्या पावसामुळे किंवा मेघगर्जनेच्या पावसासाठी दिला गेलेला आहे. ते आपण आता इथे बघू शकतो की मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेलेला आहे. आणि तो मेनली मेघगर्जनेसह किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस जो पडतो त्यासाठी दिला गेलेला आहे. येणारे 3 ते 4 दिवस आपण बघू शकतो. आणि चौथ्या दिवशी आपण 5व्या दिवशी बघू शकतात, म्हणजे 8 तारखेला. किंवा आपण बघू शकता की 7 तारखेनंतर मध्य महाराष्ट्रातील किंवा कोकणातील बऱ्याच ठिकाणी काही अलर्ट दिला गेलेला नाही आहे, परंतु विदर्भातील बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट त्यावेळी आहे. तो येलो अलर्ट म्हणजे तुम्ही दक्ष असणं गरजेचं आहे किंवा तो खूपच धोकादायक आहे असं त्याचा अर्थ नाही, परंतु यू हॅव टू बी केअरफुल किंवा दक्ष असणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर आपण बघतोय की आता मान्सूनचं आगमन हे महाराष्ट्रात झालेलं आहे. थोडे दिवस पावसाचं प्रमाण जे की मे महिन्यामध्ये होतं तशा पद्धतीचं प्रमाण हे नसणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पाऊस परत एकदा चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कोसळणार आहे असं SD सरांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.